हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सकाळ सकाळी रोज असा कावळे आणि कबुतरांचा कलकलाट चालू असतो. चला तर आता माझा अर्धा स्वयंपाक बनवून झाला आहे. त्याच्यानंतर देवपूजा करणं बाकी आहे. तर आता सगळं उरकून मी कामावरती जाईन. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये बनत आहे ओले बोंबील आणि बांगडा, त्याच्यानंतर माशांचा रस्सा. बरेच दिवस झाले मासे आणले नव्हते, त्याच्यामुळे आज येता येता मासे घेऊन आली. तर भात, त्याच्यानंतर माशांचा रस्सा आणि बांगडा फ्राय करून झाला आहे आणि मी आता बोंबील फ्राय करायला टाकलेत. म्हणजे अजून बांगडा फ्राय करून झाला नाही, तो एका साईडला गॅसवरती फ्राय होतोय, तो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. ओले बोंबील करायचे म्हटलं तर खूप वेळ लागतो. आता हे बघा, बोंबील चांगले स्वच्छ धुवून मी पाट्याखाली जवळजवळ 1 तासभर तरी ठेवले होते. ओले बोंबील डायरेक्ट फ्राय केले ना की मग ते तुटतात, व्यवस्थित फ्राय होत नाहीत, असे कुरकुरीतसुद्धा होत नाहीत. मग काय करायचं, 1 तासभर ते पाट्याखाली असे ठेवायचे. म्हणजे खाली बोंबील ठेवायचे, त्याच्यावरती पेपर टाकायचा आणि त्याच्यावरती पाटा ठेवायचा. म्हणजे तुमच्याकडे पाटा नसेल तर मग एखादी जड वस्तू त्या बोंबीलवरती ठेवायची, जेणेकरून बोंबीलमधलं सगळं पाणी निघून जातं. कारण बोंबीलच्या मणक्यामध्ये खूप पाणी असतं. एकदा बोंबीलमधलं सगळं पाणी निघून झालं की मग बोंबीलसुद्धा चांगले फ्राय करता येतात. बिलकुल खाली चिटकत नाहीत तव्याला ते, आणि कुरकुरीत असे मस्त बोंबील बनतात. ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि बोंबील फ्राय करताना तांदळाचं पीठ न घेता फक्त रवा घ्यायचा, तो पण बारीक रवा. आता मी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि थोडासा रवा टाकला आहे, जेणेकरून बोंबील चांगले कुरकुरीत होतात. पण फक्त पीठ नाही घ्यायचं तांदळाचं, रवा आणि पीठ दोन्ही ॲड करायचं, नाहीतर फक्त मग रवा घ्यायचा. तुम्हाला पुढे बघायला भेटेल की किती मस्त असे कुरकुरीत बोंबील तयार झाले आहेत आणि बांगडासुद्धा. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. बघा, तेलसुद्धा जास्त लागत नाही. मी एकदम थोड्याशा तेलामध्ये कुरकुरीत मस्त असे बोंबील बनवले आहेत. तर बघा, माशांचा रस्सा बनवून झाला आहे आणि पलीकडच्या साईडला बांगडा फ्राय होतोय. अगदी कमी तेलामध्ये बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय मी करत असते.
बघा बोंबील बिलकुल खाली चिटकत नाही ते रव्यामुळे. आणि तेलसुद्धा बघा किती कमी टाकले. आता अजून असेच एक 15 मिनिट बोंबील मंद आचेवरती होऊन द्यायचे आहेत, म्हणजे मस्त असे कुरकुरीत बोंबील होतात. तर आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.